हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल. तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झालेली आहे. तर उद्या आमचा खेळ आहे, तुम्हाला माहीतच असेल. कारण आता 2-3 दिवस झालं मी ते उच्चारते. त्याच्यामुळेच मग आज पूर्ण घराची साफसफाई करायची होती. आतल्या 2 रूम माझ्या साफ करून झालेल्या होत्या. म्हणजे आमची जी रूम आहे ना ती आणि त्याच्या बाजूच्या ज्या नवीन रूम आहेत ना त्या माझ्या लगेच होतात साफ करून. कारण त्या एवढ्या घाण होत नाही. इथं कसं आहे ना, रूम जरी तुमची असली तर ती फक्त रात्रीपुरती, दिवसाचे ना म्हणजे सगळे तिथेच असतात. आणि आमच्यात तर तिथं माझ्या रूममध्ये म्हणजे कपाट वगैरे असल्यामुळे तिथं सगळं केस विचरायला, मेकअप करायला तिथं सगळेजण. आणि टी व्ही असेल ना, ज्या पण रूममध्ये टी व्ही असू द्या त्या रूममध्ये सगळी माणसं असणारच असणार. तर आज माझं साफसफाईचं चाललेलं होतं. 2 रूम झालत्या, पण आता हे मेन बाहेरचं होतं ना ते करत होते. आणि किचनमध्ये गिरण असल्यामुळे ना सगळ्या जाळ्या आळ्या निघोपर्यंत भरपूर म्हणजे ना चोळावं लागतं. तरी हा झाडू आहे त्याच्यामुळे ना भरपूर सारी धूळ निघत होती. ज्या जाळ्या वगैरे झालेल्या होत्या ना त्या आपल्या खालूनच हाताला येतं. त्याच्यामुळे पटपट पहिल्यांदा हे करून घेणार होते आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट मी धुवून घेते. म्हणजे इथं सगळेजण धुवूनच घेतात. गावाकडचं एक बरं असतं, कारण माती खूप असते आणि पोछा लावून चालतच नाही. तुम्ही जेवढा पोछा लावाल ना तेवढं ते महागं तसंच्या तसे चट्टे दिसतात. त्याच्यामुळे इथं पाणीच वतावं लागतं आणि ते पण भरपूर निरमा बिरमा टाकून, जेणेकरून ते सगळे डाग आणि माती सगळं निघून जाईल. गावाकडचा काही प्रॉब्लेम नसतो, पण एकच प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे ना आपल्या पायासकट माती घरात येते आणि सगळ्या घरात नुसती माती. मला तर ना पायाला खरखर झालं ना मला इतका राग येतो, इतका राग येतो ना, प्रचंड राग येतो. त्याच्यामुळे ना मी शक्यतो कंटिन्यू चप्पल घालते, फक्त घरात असल्यापुरतंच नाही घालत. कारण मला काही ते बिना चप्पलचं सहनच होत नाही. तर आमची जी किचन आहे ना, किचनमध्येच गिरण आहे. मी होम टूर करेन ना त्यावेळेस तुम्हाला दाखवेन. पण आमच्या किचनचा काहीच फायदा नाही किचन म्हणून. कारण हे किचन हे धड नीट केलेलं नाही आहे. ती उंची जी आहे ना इतकी उंच आहे की भाकरी पण नाही करता येत साध्या. इतकं उंच त्यांनी किचन बनवले. आणि मागच्या दिवाळीला आले होते ना तेव्हा एवढंच काम होतं. मागच्या दिवाळीचा व्हिडिओ जर बघितला ना तर कळेल. बेसिनचं तर ती पाईप लावलेलीच नाही आहे. पाईप जरी असली तर आपली चहाची तरी भांडी धुता येतात तिथल्या तिथं, पण काही नाही. गावाकडचं म्हटलं नाही काय पटापटा कामं करून घेत नाही ती. त्याच्यामुळे मग लय राग येतो. कारण सगळं थोडंसं तर आपलं घर भलेही छोटं असू दे, एकच रूम, तर आपलं घर कितीही छोटं असू द्या, अगदी एकच रूम असू द्या, पण तेच नीटनीटकं पाहिजे. आता आमच्या किचनमध्ये झालं आहे असं की गिरण पण तिथंच, सगळं तिथंच. किचन जरी साफ केलं, आता मी सकाळी केलं तरी ते गिरण चालू करली संध्याकाळी की झालं. पुन्हा त्याच्यावरती एक बोटभर एवढा थर त्या पिठाचा बसतो आणि ते पुन्हा साफ करावं लागतं न वापरता. किचन तुम्ही वापरा न वापरा तरी ते साफच करावं लागतं. आणि गावाकडच्या बायकांना काहीच जमतच नाही. कारण सकाळचं उठा, स्वयंपाक करा, कसं तरी खावा आणि लगेच रानात पळा. कोण ते साफसफाई करत बसतंय तेव्हा, काहीच होत नाही. त्याच्यामुळे आता मी असते इथं 2-4 दिवस, 15 दिवस जेवढं राहील तेवढं. तर मग मी आपलं थोडं बऱ्यापैकी नीटनीटकं ठेवण्याचा तेवढाच प्रयत्न करत असते. तर इथं भरण्यातनी जे काही होतं ना धान्य वगैरे ते तर वतून भरून ठेवत होते. कारण ते तशीच बांधून ठेवले ना सांडलवण सुरूच असतं. काय घ्यायला गेलं की दुसरं सांडतच असतं. आणि भरण्या भरपूर आहेत तर म्हटले चला पटपट भरून ठेवूया. आता आमचं घर तुम्हाला खूपच जुनं असं वाटत होतं, जुन्या याच्यातलं सारखं. कारण ही सगळी जी भांडी भरण्या सगळं आहे ना आमच्या सासूबाईचंच आहे. माझं काही नाही, ही मांडणी फक्त आहे ना तीच माझी आहे, बाकी काहीच नाही. इथलं सगळी भांडी आहेत ना ती त्यांची त्यांची इथली घरची आहेत. माझी बेडमध्ये आहेत भांडी, पण अजून त्यांनी काढलेली नाही आहेत कारण त्यांच्याकडे ऑलरेडी भरपूर आहेत. तर आता मी डायरेक्ट इथं पाणी ओतलं आणि निरम्याचं पाणी केलं आणि ओतलंय. आणि मेन म्हणजे इथं ना ती मसाल्याच्या गोणी ठेवले. तर मला भीती वाटत होती की मला पडायच्या शिव्या, नाही तर मसाल्याच्या गोणीच्या खाली जर पाणी गेलं आणि ते काय विर्या सुपल्या काय असेल त्याच्यामध्ये तसलं, आणि त्याचा जर ढिकळा झाला, दगडच होऊन बसतो का पाणी लागलं की. आणि मग माझं काही खरं नाही. कारण मग आणि ही जी मशीन आहे ना माझ्या मागं जी दिसती ती बोटवं करायची मशीन आहे. बोटवं पण करतात उन्हाळ्यात, कारण उन्हाळ्यात रानात एवढं काम नसतं. त्याच्यामुळे मग उन्हाळ्यात ते बोटवं वगैरे करतात. आम्ही पण नेतो बऱ्यापैकी, पण आम्ही नेमकं उन्हाळ्यात कधी जास्त येत नाही. कारण उन्हाळ्यात ना ऊन खूप असतं गावाकडे, त्याच्यामुळे मी शक्यतो टाळती उन्हाळ्यात यायचं. तरी पण कधी कधी येतोच आम्ही. तर त्यासाठी ती मशीन ठेवली. आमचं घरातलं तर करतच नाहीत, पण बाहेरची भरपूर येतात बोटवी करायला. आणि मग कुणाचंही असंच असतं, 4 पैसे मिळायला लागलं की कोणतंही काम आपण करतो, घेतो. आणि तर रुद्रला ना माझं काम वाढवायचं होतं. आतल्या साईडनं हे जे सोपा आहे ना, सोप्यातून पाणी बाहेर जातं पलीकडे किचनमध्ये, आणि किचनमधून डायरेक्ट बाहेर जातं अशा त्यांनी पायप्या केलेल्या आहेत. आणि तो काय करत होता, मी वट्यातलं पाणी बाहेर झाडून लावत होती आणि तो आतल्या साईडने काहीतरी दाबून धरायचं आणि पाणीच जायचं बंद व्हायचं. शेवटी कसं तरी एकदाच अख्खी घरं साफ केली
आता म्हटलं पटकन सारवून काढते, कारण बराच उशीर झाला होता. माझं ना खूप कंटाळा आल्यासारखं झालं होतं. साफसफाई म्हटलं ना की किती काम असतं माहीतच आहे. अगदी आपण म्हणतो की एकच रूम साफ करायची आणि काय काम आहे, तेव्हा पण ते आवरता आवरता नको वाटतं, एवढं ते काम असतं. तर आता मी इथं शानकाला करत होते. म्हटलं डायरेक्ट इथं शानका आधी पाणी ओतून घेणार, सडा टाकायचा आणि त्याच्यानंतर शानकाल्याचा सडा टाकायचा वरनं. कारण आता पाऊस येईल असं वाटत नव्हतं. एकदम कडक ऊन पडलेलं होतं आणि आजच्या दिवशी शेणाची सुद्धा परवड असते. 2-4 बायका येऊन गेल्या. मी ओरडली त्यांना की नेऊ नका, आम्हाला पण सारवायचं आहे. नाहीतर प्रत्येकाचं आपापल्यात सगळ्यांच्यात जनावरं नसतात, त्याच्यामुळे शेणाचं इथं परवडच असते. तर आता मी पटपट सगळं सारवून घेते. चुलीवरती आमची सिमेंटची चूल आहे, त्याच्यामुळे ती फक्त पाण्यानं धुवायची. वरनं मी भडाभड पाणी टाकत असते, धुवून घेते. आणि आता हे पूर्ण वाघराच्या आतनं जो पार्ट आहे ना सगळा, तर तो आता सगळा व्यवस्थित सारवून घेणार आहे. कारण अजून आम्हाला बाकीचं पण भरपूर काम आहे. म्हटलं सगळंच असतं, दळणं करा, ह्या त्या गोष्टी भरपूर. गावाकडे बसायला उसंतीच नसते. काही ना सुरूच असतं, काही ना काही हात हा चालूच असतो. आणि काही कार्यक्रम जर असला ना तर ते भरपूर काम असतं. तर रुद्राला ना किती पण म्हटलं ना उन्हात येऊ नको, एवढं प्रखर ऊन लागतं. आधीच त्याचे पप्पा आजारी पडलेत, आता हा जर पडला ना तर आमचं संपलं. काही खरं नाही, कारण गावाकडे जाण कोणी पण आजारी पडा. आमचं दरवर्षी आमच्या तिघांमध्ये एक तरी जोरात आजारी पडतं की त्याला सलाईन वगैरे लावाव्या लागतातच. आणि ह्यावेळेस त्याचे पप्पा पडलेत आणि अजून आम्ही भरपूर दिवस आहे. मला भीती वाटते की रुद्र आणि मी नको पडायला. तर हा रुद्र इथं त्याच्या आजीला काम करू लागत होता. सगळी मका-बिका कणसं होती ना ती भरलेली होती ठेक्यात. तर आता माझं थोडं काम आवरलं होतं. पहिल्यांदा मी थोडंसं खाऊन घेतलं, कारण इतकी भूक लागली होती ना. दमनला असलं की मला एवढी भूक लागत नाही, पण इथं ना दुपारी सकाळी जेवलं तरी मला दुपारी 1 वाजताच लगेच भूक लागते, नंतर 4 वाजता लागते, इतकी भूक लागत राहते. तर बघा आता मी मगाशीच किचन साफ केलं होतं, तर लगेच मगाशी गिरण चालू झाली. तुम्हाला थोडासा इकडे किचनवरती ना पांढरा थर दिसत असेल तर तो आलेला आहे. पण ते ऑप्शन नसतो. ती राडा नेहमीच आहे, त्यांना कितीही सांगितलं ना गिरण बाहेर काढा, तर आज जाऊ दे, मी तर म्हणते आपल्याला 4 दिवस राहायचं आहे. तर इथं मी चहा ठेवत होते. दुपारचे 3:30-4 वाजत आले असतील आणि तो माझा चहा चालला आहे. कारण आमच्यात एक आजी म्हणजे सकाळपासून मका भरायचं चालू होती बाहेर. मी माझं काम करत होती, पण त्या म्हाताऱ्या आजीनं सगळी मका भरू लागितल्या. तर मी काय त्यांना ओळखत नाही, पण इकडं कसं आपलं बसल्या बसल्या गप्पा मारत मारत बायका थोडासा हातभार लावू लागतात. आणि मग तसंच त्यांनी केलं होतं आणि त्यांचं वय पण जास्त होतं, एकदम म्हाताऱ्या झाल्या. तर मला वाटलं की त्यांना थोडा चहा देऊया, म्हणजे थोडी तरतरी येईल, म्हणजे बरं वाटेल. थोडं भरपूर वेळापासून ते काम करत होते, अगदी 12-12:30 पासून सुरू होतं त्यांचं ते मका भरायचं. तर शेवटी एकदाचा माझा इथं चहा शिजला आणि छान मी फक्त दुधामध्ये केला, कारण आता म्हस येलेली आहे त्याच्यामुळे दुधाचं काय एवढा प्रॉब्लेम नसतो. दूध असतं बऱ्यापैकी, पण आमच्यात माणसं पण जास्त आहेत, आमची मोठी फॅमिली आहे, त्याच्यामुळे कितीही असलं तरी ते कमी हे पडतंच पडतं. तर माझं इथं चहा झाला आहे. आणि हा DJ ना म्हणजे गाडी आहे असं टेम्पोसारखा, आणि तो पोरगा ना देतच नाही कोणाला, आपलं आपलं घेतून पळतो. तर आता मी तर देत होते त्यांना चहा. तर बघा एवढ्या सगळ्या त्या गोण्या आहेत ना त्या त्यांनी भरू लागितलेल्या आहेत. तर म्हटलं चला, आणि आमच्या आत्यासंग म्हणजे माझ्या सासूबाईंसोबतच त्या दोघींचं ते चाललेलं आहे. तर आता बघा ह्या बघा त्या आजी आहेत, त्यांना आता मी चहा देते. तर त्या म्हणत होत्या, बाई कशाला केलास चहा? म्हणलं असू द्या प्या. आणि इकडं आत येऊन बघते तर आमच्या साहेबांना तर 2 दिवस झालं कोणी काम सांगणं झालं आहे, कारण आजारी पडले, त्याच्यामुळे ते नाव झालं की आता नाही काय काम करायचं नाही.
आणि आमच्या घरात कधी पण पोरांचा राडा नाही असं होणारच नाही. मला ना कधी कधी इतका म्हणजे वैताग येतो ना, पोरं कालवा करायला लागली ना आणि मी माझं काही काम करत असले की मला व्हिडिओही बनवायचं असले की मग मला प्रचंड राग येतो पोरांचा. मग मी सणकावून बाहेर लावत असते, माझं काम झाल्याशिवाय येऊ नका असं म्हणते. आणि त्याच्यानंतर आता जळाण घ्यायला आले होते, कारण उद्या खेळ असल्यामुळे भाकरीला लय जळाण लागणार होतं. परवा नेलं, त्या दिवशी नेलं होतं ना, त्याच्यानंतर अजून एकदा नेलं. आता ही माझी 3री वेळ आहे गावाला आल्यापासून. 3री नाही, 4थी-5वी असेल. आणि आज मला जरा जास्त न्यायचं होतं, कारण उद्या खूप लागेल. उद्या काय 1-2 भाकरी करायची नाही, अगदी 50-100 भाकरी कराव्या लागतात खेळाला, मोठं बकरं असलं की. त्याच्यामुळे आणि माया वहिनीला जमत नाही. मग मी म्हणते आल्यानंतर त्या करणारच आहेत मी जर नाही केलं तर. पण आपलं आहे घरी तर आपलं त्यांचं एखादं जरी काम कमी, कारण त्या तर सकाळी गेले, त्यांना भाकरी नसती काय नसतं, मागणं मग कोणीतरी घेऊन जातं. मग ती रानात भले पैसे नाही येऊ द्या, पण ती एक सारा भिजतो. आमचा किती भिजतो माहिती आहे दिवसातनं? एक सारा भिजतो. त्या एका साऱ्यासाठी त्या रोज एडं घालतात, माघार येतात आणि तेच पुन्हा पुन्हा तेच सारा उद्या जाऊन भिजवायचा. म्हणजे काही शेतात काम करण्याला अर्थ नाही. स्मार्ट वर्क राहिलंच नाही आहे शेतात. काम म्हणजे ते अगदी मेहनतीचं काम. नुसती मेहनत आणि बिना पगारी मेहनत म्हणतात ना, ती तशी मेहनत असते शेतामध्ये. कारण आता तुम्ही जी मकाची कणसं बघितली ना, तीसुद्धा आता मध्ये पाऊस आलता त्याच्यात भिजलेत. आमचीच नाही, सगळ्यांची. नुसती काळी अशी पडलीत कणसं, काहीच राहिलेलं नाही त्या कणसात. त्यामुळं मग असं आहे, आलं तर तुमच्या नशिबानं, नाही आलं तरीसुद्धा ते नाहीच येते. आमच्यात तर इतकी लोकं काम करतात, पण अजिबात मला तरी असं वाटतं बरं का, फायदा नाही. आता हे इकडच्यांना वाटत असेल, कारण वर्षभराची जरी 1 लाख कमाई झाली तर त्यांना खूप वाटतं. पण आपल्याला वाटतं वर्षभरात म्हणजे एवढंच होय असं वाटतं. त्याच्यामुळे ठीक आहे, आता ज्याचं त्याचं काम आहे. तर बघा इथं मी हिसकं देऊन जळाण काढत होती. म्हणतात ना, आपलं ते आपलं असतं. रुद्र माझ्या इथं मागं लागतोय आल्यापासून, कारण मी सारखं काम करते. तर मला म्हणतोय, काय गं तू उन्हात काम करते, तुला काय मरायचं आहे का उन्हात काम करून? चल की घरात बस, असं मला म्हणत होता. आणि आता इथं मी तोडत होती तर मला म्हणत होता, अगं मम्मा तुला लागेल, रक्त येईल, राहू दे, तू नको करू, चल घरी. असं त्याचं चाललेलं आणि मी त्याला गप करत होती. म्हटलं लांब जा, तू लांब जा, तुला नाही लागलं पाहिजे. तर बघा, आपलं ते आपलंच असतं. किती मया येते त्याला माझी, की तू काम करू नको, तू किती काम करते, उन्हात काम करते. त्याला माहीत आहे मला जास्त उन्हात जायला आवडत नाही. आणि इथं आल्यापासून करते ना, तर तो म्हणतोय, मामा नको ना गं करू, तू किती काम करते, तू मरून जाशील आणि हेन तेन. इतकं त्याला सुचतं ना बोलायला. आणि त्याला घरी बसायचं नसतं. एकही क्षण तो मला सोडून राहतच नाही. जिकडे मी तिकडं तो. त्याच्या पप्पासोबतसुद्धा जात नाही. काल रानात गेलतो तर त्याच्या पप्पांना म्हटलं घरी येताना न्यायला अर्ध्या रस्त्यात. पोरं थकली होती, रुद्र पण चालून चालून थकलेला. त्याला म्हटलं तू जा गाडीवर बसून, मी चालत येते. आता इतक्यांना बसता येणार नव्हतं. तर तो जाईनाच. म्हटलं माझ्या मम्माला घ्या आधी, तरच मी येणार, नाही तर मी काय येत नाही. ताण लागली, काम करून पुरीला ताण लागली छोटीशा. आणि ह्या एक छोटीशी पुली लय ताण लागली. बन माझी सोनी आहे की लहानी आहे का? आहे काय माझी लहानी छोटीची? ऋदूला तर ना मी कोणाचीच म्हणजे मया केलेली आवडत नाही. आता मी हिचं थोडंसं लाड करत होते तर लगेच तिकडून रडत येतो की का तिला का प्यार करते, माझ्यासोबत प्यार कर, माझ्या एकटीसोबत प्यार कर, असं त्याचं इथं चाललेलं असतं. त्याला दुसऱ्या कुणाशी काहीही करलेलं अजिबात चालत नाही. तर आता माझं बऱ्यापैकी झालेलं काम. आता स्वयंपाकाची वगैरे तयारी करायची होती, पाणी आणायचं होतं, पण त्याच्या आधी फ्रेश व्हायचं. मी संध्याकाळचं दमणला असल्या तर मला एवढा टाईमच नसतो स्वतःसाठी केस विचारा फ्रेश व्हा. पण इथं नियमानं संध्याकाळ झाली की मी केस विचारत असते 4-5 वाजता, 5 वाजेपर्यंत. आणि इथं गप्पा मारत होती, कारण त्यांचं पण हे मकाच भरायचं चाललेलं. आज सगळ्यांच्या मकाच भरायच्या चाललेल्या होत्या, कारण इथं उद्याच्याला इथं यात्रा असते ना आमच्या घराच्या समोर. यात्रा म्हणजे माणसं असतात, फक्त ते सगळे लोक जमा होतात ना, तर उभा राहायला व्यवस्थित जागा पाहिजे. त्याच्यामुळे आज साफसफाई चाललेली असते. वर्षभर काय करत नाही, पण ह्या दिवशी नेमकं सगळेजण साफसफाई करतात. हा जो बाहेर पालापाचोळा वगैरे पडला ना, तो पण साफ करायचा होता. काय करतोय काय तू? अयो ते कोंबडी तर कशी वराडती बघ ना. आणि शेळीला म्हणतोय, शेळी तू ओरडू नको, शेळी वरडते करड. शेळीला म्हणतोय, शेळी तू ओरडू नको. काय बोलत होता रे शेळीला तू? चुप म्हणतो, शेळीला ओरडू नको. अरे असं थोडी असतं, तेव्हा आपल्या हातात असतं का ओरडवायचं? असतं का?
तर आता आमचं झालं आहे सगळं, आता स्वयंपाक करायचं आहे. तर स्वयंपाकाचं म्हणजे आमच्या इकडे कसं असतं माहिती आहे, गावाकडे काही असं रेसिपी जे नसतात, जसं आपलं करून खायचं तसं खायचं असतं. त्याच्यामुळे मी असं काही एवढं दाखवत नाही स्वयंपाकातलं, कारण काही जण जरी पॉझिटिव्हली बोलणार असतं तर काही जण तसं आमच्या इकडे चांगलंच असतं म्हणायचं, म्हणजे चांगलंच असतं. पण चुलीवरती मी करते त्याच्यामुळे मला जसं जमेल तसं मी करत असते. तर आता रुद्र पण इथं म्हणजे चांगला ही झाला आहे, पण आता रात्रीपासून म्हणतोय की मम्मा माघारी जायचं. ते बघा आजी आली, आजी आली ऋतू, ते बघा आजी आली मागणं. काय आणलंय, काय आणलंय त्याच्यात, माग काकी आल्या. खराटा नाही म्हणून तर म्हणलं, मग खराटा मला दे, मी झाडू मारती. त्या किरसुनीनं सगळं हातात शिरतय. काय तुमचा व्हिडिओ काढती या. सगळी लाजती ती व्हिडिओ मध्ये यायला. काय होतंय व्हिडिओ मध्ये यायला, लय लाज वाटते का तुम्हाला? मनानं येत नाही तर कुणी, मी घेतलं तरी पण नको म्हणतात. तर आता तुम्ही बघितलंच, म्हणजे घरचे लगेच शेजाबाजारची आहेत ना, म्हणजे सासरी कोणी येत नाही एवढं व्हिडिओमध्ये, खूप लाजतात. म्हणजे असं यायचं नाही म्हणून नाही, त्यांना लाज वाटते. व्हिडिओ फोटो काढायची, फोटो पण कोणी काढत नाही इकडे जास्त. त्याच्यामुळे तरी मी जबरदस्ती सासूबाईंना वगैरे घेत असते. आता उद्या आमचा खेळ आहे, तर उद्या शक्यतो बऱ्यापैकी सगळ्या जणांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करेन, मला जसं जमेल तसं. कारण येत नाहीत बायका, पण उद्या सगळेजण नवीन कपडे घालणार ना, त्याच्यामुळे. कारण त्या म्हणतात की आम्ही बाई रोजच्याच साडीवर आहे, रोजच्याच कपड्यावर आहे, मग आम्हाला घेऊ नको, आम्ही चांगलं दिसत नाही असं म्हणतात. आता उद्या सगळेजण चांगल्या चांगल्या नव्या साड्या नेसतील यात्रेमुळे, तर मग उद्या मी शक्यतो घेईनच. या, तर बघ कशी वराडते ते पोरं मागणं. तर दमनमध्ये असल्यानंतर ना माझ्या एक पण चेहऱ्यावरची पिंपल्स वगैरे येतच नाही, कधीच तुम्ही बघितली नसेल. पण गावाकडे आल्यानंतर पूर्ण हा जो कपाळ, हे इकडनं नाक इतकं गच्च भरलंय ना, काय माहीत कसं काय इकडं आलं ना, माझा चेहरा इतका खराब होतो, इतका जास्त खराब होतो ना, की गेल्यानंतर मला तो सुधरवायला 15-20 दिवस तर जातेतच. काय झालं ऋतू? तर ठीक आहे, आता सगळंच तोंडसुद्धा फुटलं. आणि ही माझी साडी ना रुद्राच्या दुसऱ्या बड्डेला मी घेतली होती ही वाली, आणि इथंच ठेवलेली, पण आज काढली. कारण आज दुपारी सारवताना माझी ती आधीची खराब झालेली, मग मला ते शेणाच्या वासानं म्हणजे खूप जास्त खराब झालेली शेणानं. कारण मला साडीमध्ये कम्फर्टेबल वाटतच नाही काम करायला, म्हणून मग कसं साडी जेवढी आवडती ना तेवढी ती कामं करताना अनकम्फर्टेबल वाटते. कारण ते गुंडाळावरती मग ते नुसतं कमरेत दुखून येतं. त्याच्यापेक्षा ड्रेस मोकळं टाकून पटपट किती पण कामं करा, मग कंटाळा येत नाही असं असतं. त्याच्यामुळे मला थोडंसं वाटतं. पण आता इथं तुम्ही बघितलं माझी सासू सासरे वगैरे सगळे साधे आहेत, त्याच्यामुळे त्यांना वाटतं आपलं आली 15 दिवस तर आपलं साडी नेसावी, मग त्याच्यासाठी. तर रुद्र पण आला माझ्या मागं. तर आजचा आपला छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या एक छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.